नमस्कार, मी तेश बाळकृष्णजी कराय, संचालक फिनिक्स करिअर डेव्हलपमेंट अकॅडमी वर्धा, बुलेट चालू घडामोडी या पुस्तकाचे लेखक आपल्या सर्वांचे स्वागत करतो फिनिक्स अकॅडमी वर्धा या आपल्या यूट्यूब चॅनल आणि फेसबुक लाईव्हच्या पेजवरून। वे बोट्यो, आपण लेगो भारताची राज्यघटना पाहून राहिलो होतो। भारताच्या राज्यघटनेत भारताची राज्यघटना म्हणजे का, ठीक आहे, भारताच्या राज्यघटनेवर म्हणजे भारताच्या या संविधानावर हा देश 70 वर्ष इमान येद्वारे चालला। आपल्या बाजूचं पाकिस्तान पिलांटू 3 वेळा त्यानं राज्यघटना बदलून टाका लागली। एखाद्या देशाची राज्यघटना जर सत्यानाश असली तर तिचा लष्कर प्रमुख डायरेक्ट पंतप्रधानाला घोडा लावते आणि म्हणते चाल खाली बस, खाली बस, खाली बस, मी बसतो खुर्चीवर। तर हे पाकिस्तानमध्ये वारंवार पाहायला भेटते, डायरेक्ट लष्कर प्रमुख पंतप्रधानाला घोडा लावते आणि खाली बसायला लावते। असं भारतात काहून होऊ शकलं नाही? ज्या माणसानं हे संविधान लिहिलं त्या संविधानात आपल्यासाठी काय काय तरतुदी दिल्या ते सगळ्या गोष्टी पाहायच्या आहेत। पण भारताची संविधान सभा कशी निर्माण झाली, त्या भारताच्या संविधान सभेत मसुदा समिती ज्याच्याकडे ड्राफ्ट बनवण्याचे अधिकार होते ते 7 जणांची समिती होती। त्याचे अध्यक्ष डॉक्टर B.R. आंबेडकर, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर होते। ते समिती कशी अस्तित्वात आली, त्याच्यात मसुदा समिती कशी बनली, मसुदा समितीनं भारतीय राज्यघटनेचा ड्राफ्ट कसा बनवला, हे सगळे आता आपण पाहणार आहे। आता आपण पाहून राहिलो कॅबिनेट मिशन। का पाहून राहिलो? कॅबिनेट मिशन। तर हे जे कॅबिनेट मिशन आपण पाहून राहिलो, तर भारतीय राज्यघटना तुम्ही तुमची राज्यघटना निर्माण करा असं म्हणणारे बापूसाहेब, पहिले बापूसाहेब म्हणजे हे जे इंग्रज होते, तुम्हाला मी जे म्हणून राहिलो, तर हे पहिले बापूसाहेब होय का ज्यानं म्हणलं का तुमची राज्यघटना तुम्ही तयार करा। आता कॅबिनेट मिशन का म्हणते पहिले समजून घ्या। कॅबिनेट मिशन भारतात कसं आलं याच्यापर्यंतचा इतिहास कालपर्यंत मी सांगितला। काल आपण पाहिलं का 1940 मध्ये लॉर्ड लिथगोनं 1939 घोषणा केली होती का भारताचं सैनिक इंग्लंडच्या बाजूने दुसऱ्या महायुद्धात भाग घेईन, हे चोट्ट म्हणे। 1935च्या भारत सरकारच्या कायद्यानं राज्यात विधानसभा तयार झाल्या होत्या। 1937 भारत सरकारच्या कायद्यानुसार निर्माण झालेल्या विधानसभाचं 1937 इलेक्शन झालं। 11 घटक राज्यापैकी 8 घटक राज्यात काँग्रेसची सत्ता आली। 3 राज्यात मुस्लिम लीगले सोबत घेऊन सरकार स्थापन केलं। कोणाले सोबत घेऊन? मुस्लिम लीगले। मग आता ठीक आहे, मुस्लिम लीगले घेऊन सरकार स्थापन केलं। मुस्लिम लीगले घेऊन सरकार स्थापन केल्यावर 11 राज्याच्या ठीक आहे राज्याच्या काँग्रेसच्या नेत्यांनी लिथगोनं घोषणा केल्या, राजीनामे फेकून मारले, चाल भाग। ठीक आहे, तुनं आम्हाला विचारलं नाही, खड्ड्यात दसाले मग आम्हाला राज्य दिलं का? आम्हाला राज्याची विधानसभा दिली, आम्हाला काही पॉवर आहे का नाही? का नुसतं चुना लावायला ठेवलं इथं? तर यायनं त्या लिथगोनं घोषणा केली होती का हे जे दुसरं महायुद्ध सुरू होत आहे, या दुसऱ्या महायुद्धात ठीक आहे भारताचं सैनिक इंग्लंडच्या बाजूने जसं पहिल्या महायुद्धात भाग घेतलं होतं तसं भाग घेईन। यानं विचार नाही, चोट्ट्यानं विचार नाही केली, पूस नाही केली, डायरेक्ट घोषणा करून टाकली। त्याच्यावर राष्ट्रीय काँग्रेसच्या नेत्यानं राजीनामे फेकून मारले। मग त्याच्यानंतर ऑगस्ट घोषणा केली लिथगोनं, ठीक आहे, कारण काँग्रेस नाराज झाली होती। काँग्रेसले खुश करायसाठी लिथगोची ऑगस्ट घोषणा पांचट गेली। गांधीजीनं वैयक्तिक सत्याग्रह चालू केले, कशाला इंग्रजांना म्हणे फालतूच याच्यात टाकायचं, आपण सविनय पद्धतीनं आपण ठीक आहे लव लेटर पाठवत जाऊ आणि आपण आपल्या मागण्या ठीक आहे त्यांना मागत जाऊ। तो असं लेटर पाठवण्याचं, लव लेटर पाठवण्याचं प्रपोजल ठीक आहे गांधीजीनं मांडलं। इंग्रजाईले लेटर पाठवणे आणि आपल्या मागण्या त्यालेच म्हणते वैयक्तिक सत्याग्रह। ते नाही झालं, भारतातले लोक नाराजच होते, तर भारतात पाठवलं क्रिप्स मिशन। क्रिप्स मिशनचा एकमेव उद्देश होता का भारतातल्या काँग्रेसच्या जे लोक नाराज झाले ठीक आहे आणि जे युद्धात भाग घेऊन राहिले त्या युद्धातल्या सैनिकाले राष्ट्रीय काँग्रेसचा म्हणजे भारतीय लोकांचा पाठिंबा मिळवून देणे, त्यानं ते आलं। कालच्या व्हिडिओमध्ये शेवटी ठीक आहे क्रिप्स मिशन काय हे समजून सांगितलं। त्याच्यानंतर ठीक आहे त्याच्यात काही मध्यस्थी झाली नाही, तर मध्यस्थी करायसाठी चक्रवर्ती राजगोपालचारी आली आणि 1944 राजगोपालचारी योजना आली। त्याच्यानंतर आला वेवेल्सनं भारतात इथं लोणी लावाचं काम केलं। ठीक आहे,
तर ह्या सगळ्या आपण वेवेल्स पाहिलं, वेवेल्सवर सिमला परिषद झाली, त्याच्या जिनाच्या दुराग्रहामुळे तेही धुडकावून लावण्यात आली, कारण वेवेल्सनं पाकिस्तान द्यायची गोष्टच केली नव्हती. मग आता ह्या सगळ्या गोष्टी आपण जेव्हा पाहून राहिलो तर आपल्याला प्रश्न येते, सर भारताची संविधान सभा कशी तयार झाली ते सांगा. तर आतापर्यंतच्या क्रिस मिशन झालं, वेवेल्स योजना झाली, ह्या एकाही चोराईनं राज्यघटना तयार करा तुमची असं स्पष्टपणे म्हटलं नाही. आम्ही तुम्हाला युद्ध समाप्तीनंतर राज्यघटना निर्माण करायची परवानगी देऊ अशा फोकणाऱ्यात आणल्या होत्या. तर आता हे जे क्रिस मिशन आहे, हे जे तुम्हाला क्रिस मिशन इथं दिसून राहिलं, तर हे क्रिस मिशन याचा जर तुम्ही इतिहास पाहिला तर दुसरं महायुद्ध संपलं, हिरोशिमा नागासाकीवर 2 अणुबॉम्ब अमेरिकेने टाकले, जगानं हिरोशिमा नागासाकीचा सत्यानाश पाहिला, आणि याच्या पुढं जर युद्ध चाललं तर हे जग नेस्तनाभूत झाल्याशिवाय राहणार नाही. लगेच जपाननं माघार घेतली, बाबा आम्ही हारलो म्हणून डिक्लेअर करतो, याच्यानंतर कानाले खडा आम्ही युद्धात भाग घेणार नाही. सत्यानाश पाहिला, 2 हिरोशिमा नागासाकीवर अणुबॉम्ब टाकले, भारताले बंदा लुटून चुसू चुसू, जसा आंब्याचा रस कसा आपण ठीक आहे तो आंबा पिन्ना पिन्ना करून खातो, तसा चुसू चुसू आंब्याचा रस भारतातला पार पिऊन टाकला. तर बंद लेखायनं सोनं नाणं पैसा लुटून नेला तर इंग्रजाईनं. त्याले वाटलं त्याच्यात इंग्रजायचं सैनिक म्हणजे भारतातले जे लोक होते ज्यानं सैनिकात भरती करून घेतले होते ते त्यानं तिकडे नेले होते. इथं ऑलरेडी सैनिक कमी होतं भारतात. आता भारतात ऑलरेडी सैनिक कमी, ते सैनिक युरोपात युद्ध चालू, त्याच्यात इकडं ठीक आहे सुभाषबाबूनं आझाद हिंद सरकारची स्थापना केली. त्याले इंडोनेशिया, मलेशिया, जपान, सिंगापूर, जर्मनी अशा बऱ्याचशा देशांनी आपला पाठिंबा जाहीर केला होता. आणि हमला करून अंदमान निकोबार आणि नॉर्थ ईस्टचे ठीक आहे 2-3 राज्य जिंकले. इंग्रजायच्या नाकातोंडात पाणी चाललं होतं. इकडं दुसरं महायुद्ध संपलं, तिकडं इंग्लंड पूर्ण नेस्तनाभूत झालं होतं, खतम नेस्तनाभूत भिकारचोटीला लागलं होतं. म्हणजे पुरी युरोपातली. आणि युद्धानं कोणाचंच भलं होत नाही. आपण जगाले बुद्ध दिला आहे, आपण जगाले महात्मा गांधी दिला आहे, आपण जगाला युद्ध नाही दिलं. युद्धानं नेस्तनाभूत झाला, युरोप झाला, जर्मनी झाला, रशिया झाला, फ्रान्स झाला, इंग्लंड झाला, इटली झाला, पोलंड झाला, पुरा ठीक आहे पुरा युरोप खतम होऊन गेला दुसऱ्या महायुद्धात. अमेरिकेवर एकही युद्ध झालं नाही. अमेरिका मस्त याच्यावर हात शेकून राहिला, बमाड युद्ध साहित्य इकलं, बमाड पैसा छापला चोट्यानं दुसऱ्या महायुद्धात. तर दुसरं महायुद्ध खतम झालं. इंग्लंडमध्ये निवडणुका झाल्या, त्या सार्वत्रिक निवडणुकीत हुजूर पक्षाचं सरकार गेलं आणि मजूर पक्षाचं सरकार आलं. आणि क्लेमेंट ॲटली, कॅटली नाही म्हटलं मी डुकरे हो, नाही तर करा कॅटली पाठ ठेवलं तरी चालते ठीक आहे. क्लेमेंट ॲटली तिचा मजूर पक्षाचा पंतप्रधान झाला. आणि तो भारतीय लोकायले म्हणते का आम्ही जुलै 1948च्या अगोदर का सांगितलं त्यानं का आम्ही लक्ष द्या आम्ही जुलै 1948च्या अगोदर ठीक आहे भारताला स्वातंत्र्य देऊ. का देऊ? जुलै 1948च्या अगोदर आम्ही तुम्हाला स्वातंत्र्य देऊ. मग यायनं हेच होय कॅबिनेट मिशन ठीक आहे. कॅबिनेट मिशन म्हणते का आम्ही जुलै 1948 का म्हणते जुलै 1948च्या अगोदर आम्ही भारताला स्वातंत्र्य देऊ ठीक आहे. तर जसं इंग्रजच्या पंतप्रधानानं मजूर पक्षाचं सरकार आलं, क्लेमेंट ॲटली पंतप्रधान झालं, त्यानं जाहीर केलं का जुलै 1948च्या अगोदर आम्ही तुम्हाला स्वातंत्र्य देऊ. तर यायनं काय केलं, मग जर भारताला आपण स्वातंत्र्य दिलं तर हे जगन कसे, हे राहीन कसे, याची तर राज्यघटनाही तयार नाही. तर म्हणून इंग्रजाईनं एक ठीक आहे 3 जणांची कमिटी पाठवली, त्यालाच म्हणते कॅबिनेट मिशन. हे पहिली समिती आहे का जिनं उघड भारतीय लोकायले म्हणते का तुम्ही तुमची राज्यघटना तयार करा. म्हणून आपल्याला परीक्षेत वारंवार प्रश्न येते का भारतात कोणत्या समितीच्या शिफारशीनुसार भारताचं संविधान तयार झालं. कोणती समिती म्हणे का तुमचं संविधान तुम्ही तयार करा. तर जर विचारलं का भारताचं संविधान समिती ही कोणत्या समितीच्या शिफारशीवर आधारित आहे तर कॅबिनेट मिशन. इंग्रज आहे ना 1945 वेवेल्स आलं ठीक आहे. 1945 वेवेल्स आलं, त्या बी घटना कालानुक्रमाने येते लक्ष द्या बे. वैयक्तिक सत्याग्रह 1940 ठीक आहे. त्याच्यानंतर लक्ष द्या, त्याच्यानंतर ठीक आहे ऑगस्ट लिनलिगोची ऑगस्ट घोषणा, त्याच्यानंतर ठीक आहे क्रिस मिशन 1942, राजेश योजना 1944, वेवेल्स योजना 1945. पुऱ्या योजना फेल गेल्या. मग कॅबिनेट मिशन पाठवलं का जुलै ठीक आहे. इंग्लंडचे पंतप्रधान क्लेमेंट ॲटली म्हणते का भारताला जुलै 1948 पर्यंत स्वातंत्र्य देऊ. तर ते स्वातंत्र्य दिलं तर भारत जगन कसा, यायचं संविधान नाही, काहीच नाही ठीक आहे, यायचे कायदे नाही,
सर्व धर्माचे लोक राहते. म्हणून इंग्रज सरकारनं 3 हुशार लोकांचं एक पॅनल पाठवलं. त्यालेच म्हणते कॅबिनेट मिशन, यालेच म्हणते त्रिमंत्री परिषद. का म्हणते कॅबिनेट मिशन, यालेच म्हणते त्रिमंत्री परिषद. याच कॅबिनेट मिशनले ठीक आहे त्रिमंत्री परिषद सुद्धा म्हणते. का म्हणते त्रिमंत्री परिषद. बेपोट्यो डुकरेव बरोबर लक्षात ठेव जा, नाही तर कुतारतो धरून. त्रिमंत्री परिषद ठीक आहे. मग आपल्याला परीक्षेत प्रश्न विचारते ठीक आहे का कोणत्या समितीच्या शिफारशीनुसार भारतात राज्यघटना समिती अस्तित्वात आली, तर त्रिमंत्री परिषद किंवा कॅबिनेट मिशन. याच्यात 3 लोक होते, सर पॅथिक लॉरेन्स, स्टॅफर्ड क्रिप्स आणि एव्ही अलेक्झांडर. सर डबल सांगायची ठीक आहे. पॅथिक लॉरेन्स, एव्ही अलेक्झांडर आणि स्टॅफर्ड क्रिप्स ठीक आहे. हे 3 लोक होते. थोच क्रिप्स होय 1942 याच्यात आला होता. यायले सांगितलं का तुम्ही भारतातले हिंदू, मुस्लिम, ख्रिश्चन, शीख, ईसाई, अस्पृश्याचे प्रतिनिधी, संस्थानिक, राष्ट्रीय काँग्रेस ठीक आहे, मुस्लिम लीग, त्याच्यानंतर भारतातले व्यापारी, उद्योजक, जे काही लोक आहे त्या सर्वांच्या मुलाखती घ्या आणि त्याच्यानुसार आपण जर भारत सोडून गेलो तर या देशाची राज्यघटना यायनं कशी तयार करावी, कोण्या पद्धतीनं तयार करावी, याच्यासाठी ते लोक राज्यघटना संविधान बनवणारे लोक कशा पद्धतीनं निवडून येईल याची प्रोव्हिजन तुम्ही करून द्या. याच्यासाठी इंग्रजांनी समिती पाठवली. म्हणजे भारतीय लोकांनी भारताची राज्यघटना बनवण्यासाठी कुठून कसे कसे लोक निवडून येईल ठीक आहे, याच्यासाठी तुम्ही भारतभर सर्व जाती धर्माच्या पंथाच्या राष्ट्रीय काँग्रेस, मुस्लिम लीगच्या नेत्यासोबत चर्चा करा आणि त्याच्यावरून एक दस्तावेज आम्हाला सादर करा. म्हणून हिचा मूळ उद्देश होता का भारतीय लोकांनी भारताची राज्यघटना तयार करण्यासाठी ठीक आहे शिफारशीचा एक दस्तावेज ब्रिटन संसदेसमोर सादर करायचा होता. यायच्यासाठी इंग्रज सरकारनं कॅबिनेट मिशन भारतात पाठवलं होतं ठीक आहे. मग आता पहा कॅबिनेट मिशन ठीक आहे. कॅबिनेट मिशननं सर्व लोकांसोबत मुलाखती घेतल्या आहे. पहा कॅबिनेट मिशनसोबत कॅबिनेट मिशननं मौलाना अबुल कलाम आझाद, जिना ठीक आहे, हे बा जिना ठीक आहे, त्याच्यानंतर वल्लभभाई पटेल, गांधीजी, नेहरू सर्व लोकांसोबत चर्चा केल्या. का म्हटलं सर्व लोकांसोबत चर्चा केल्या. त्याच्यानंतर ठीक आहे लक्ष द्या बे. त्याच्यानंतर मग आता कॅबिनेट मिशन कवाचं होत 1946 कॅबिनेट मिशन भारतात पाठवलं. एव्ही अलेक्झांडर, सर स्टॅफर्ड क्रिप्स आणि पॅथिक लॉरेन्स याच्यात होते. भारताला स्वातंत्र्य द्यायचं होतं जुलै 1948. भारताला स्वातंत्र्य देण्यापूर्वी भारतीय लोकांनी आपली राज्यघटना कशी निर्माण करावी, याची संरचना कशी राहील राज्यघटना समितीची, याचा आराखडा तयार करण्यासाठी हे मिशन भारतात आलं होतं. आणि भारतात यायनं जवळपास 400च्या वर लोकांच्या मुलाखती घेतल्या आणि आपला दस्तावेज ब्रिटन संसदेच्या समोर सादर केला. मग का म्हणते कॅबिनेट मिशन, हे लक्ष द्या रे भाऊ. मग याच्यावरच सारं डिपेंड आहे लेको ठीक आहे. का म्हणून राहिलं कॅबिनेट मिशन. कॅबिनेट मिशन म्हणते का भारताची राज्यघटना ही भारतीय लोकांनी स्वतः तयार करावी. अरे वा शाबाश. उघड ठीक आहे. का म्हणते उघड सरळ म्हणते ह्या का भारताची राज्यघटना भारतीय लोकांनी तयार करावी. मग त्याच्यानंतर का म्हणते या भारताची राज्यघटना भारतीय लोकांनी 3 भागात तयार केल्या जातील. भारताची राज्यघटना ही 3 भागात तयार केल्या जातील. वायव्य सरहद प्रांत म्हणजे आताचा पाकिस्तान ठीक आहे. ए भाऊ लक्ष द्या. का म्हणून राहिलं कॅबिनेट मिशन. कॅबिनेट मिशन म्हणते का भारताची राज्यघटना भारतीय लोकांनी तयार करावी. आता लक्ष द्या. तेव्हाचा भारत होता तरी कसा, तर तेव्हाचा जर भारत पाहिला ठीक आहे तर तेव्हाचा भारत ठीक आहे असा होता ठीक आहे. आता तुम्ही पहा ठीक आहे असा होता. तर ह्या आताचा जो तुम्हाला बांगलादेश दिसते ह्याही भारताचा भाग होता आणि हे जे कुत्र्याचं शेपूट दिसून राहिलं पाकिस्तान ह्याही भारताचा भाग होता. तर ह्या अखंड भारत होता एवढा. तर का म्हणते लक्ष द्या. कॅबिनेट मिशन म्हणते एवढा अखंड भारत होता. आता ह्या भारतात लक्ष द्यावे. कॅबिनेट मिशन म्हणते का भारतातल्या लोकांनी भारतीय राज्यघटना त्यांनी स्वतः तयार करावी. त्याच्यासाठी अप्रत्यक्षरित्या 300 ठीक आहे 89 लोकांच्या निवडणुका घेण्यात येईल. किती ठीक आहे. का म्हणते त्याच्यासाठी 389 लोक हे संविधान सभेत राहील आणि ते अप्रत्यक्षरित्या निवडून येईल.
अप्रत्यक्ष म्हणजे भारतातले सर्वसाधारण लोक मतदान करून यायले पाठवणार नव्हते. मग सर कोणाला मतदानाचा अधिकार होता संविधान सभेवर सदस्य पाठवण्यासाठी? इलेक्शन कुठं झालं? तर तुम्हाला सांगतो, ठीक आहे, भारत जेव्हा इंग्रजांच्या ताब्यात होता तर भारतात 3 भाग होते. एक इंग्रजांनं जिंकलेला भाग होता, एक संस्थानिकांचे, भारतात 600 संस्थान होते जवळपास, त्या संस्थानिकांचा भाग होता, म्हणजे ते राजे त्याचे मालक होते. पण मात्र त्या राजाला इंग्रजांच्या म्हणण्यानुसारच बघायला लागत होतं. त्याच्या नियम कायदे म्हणजे पाहत होते ते टॅक्स वसूल करत होते ते, पण एक ठराविक रक्कम इंग्रजांना जात होती, म्हणजे ते इंग्रजांचेच पाईक होते संस्थानिक बी. पण त्याच्या हातात त्याचं राज्य होतं, तेवढ्यात ते खुश होते. तर भारतात 3 भाग होते. हे समजून घ्या का म्हणून राहिलं कॅबिनेट मिशन. भारतात 3 भाग होते. एक ब्रिटिश अधिपत्याखाली, लक्ष द्या, एक ब्रिटिश अधिपत्याखालील भारत, ठीक आहे. आणि आता ह्या ब्रिटिश अधिपत्याखालील भारतात एक होते कमिशनर, म्हणजे त्याला केंद्रशासित प्रदेश म्हणे. आणि तिसरा भाग होता संस्थानिक. का होते? संस्थानिक. म्हणजे ब्रिटिश अधिपत्याखालील भारतातच हे ब्रिटिश अधिपत्याखालील भारतात राज्य होते, ठीक आहे, आणि केंद्रशासित प्रदेश होते, त्याला कमिशनर म्हणे. म्हणजे 3 डिवायडेशन करू आपण. म्हणजे ब्रिटिश अधिपत्याखालील भारतात घटक राज्य आले आणि कमिशनर आले. संस्थानिक हा वेगळा प्रांत होता. इलेक्शन कुठं होईल? तर तो बा कॅबिनेट मिशन म्हणते का भारतीय राज्य, ठीक आहे, भारताची राज्यघटना भारतीय लोकांनी तयार करावी. त्या राज्यघटना बनवण्यासाठी जी समिती अस्तित्वात येईल, त्याच्यासाठी जे लोक येईल ते अप्रत्यक्षरित्या निवडून येईल आणि राज्यघटना समिती भारताची 389 जागाची राहील. त्याच्यासाठी इलेक्शन ब्रिटिश अधिपत्याखाली भारतात होईल. संस्थानिकांमधून येणारे माणसं तो संस्थानिक पाठवण. मग त्या संस्थानिकांचा जो राजा होता त्या संस्थानाचा, त्यांना आपले मेंबर पाठवले पार्लमेंटरी कमिटीवर, आपल्या राज्यघटना समितीवर. तर आता भारत एवढा मोठा होता, तर तो म्हणे का भारताचं, ठीक आहे, भारताची संविधान सभा हे 389 जागाची राहील, त्यासाठी अप्रत्यक्षरित्या मतदान होईल. सर्वसामान्य लोकांना मतदान करायचा अधिकार नव्हता. मग सर हे जे ब्रिटिश अधिपत्याखाली भारत होता, ठीक आहे, केंद्रशासित प्रदेश म्हणजे तेव्हाचे कमिशनर म्हणे, आणि घटक राज्य होते 11. ह्या घटक राज्यात विधानसभा होत्या. त्या विधानसभेच्या लोकांना वोटिंग पॉवर होता, त्या लोकांना संविधान सभेवर लोक पाठवले. तर इथं ख्रिश्चन, शीख, ईसाई, अस्पृश्य सर्व जाती धर्मातल्या लोकांना संविधान सभेत प्रतिनिधित्व होतं. लय लोकांना टीका केली भारतातल्या केली, फॉरेनच्या केली, का संविधान सभा सार्वभौम नव्हती. म्हणजे संविधान सभेमध्ये, भारताच्या राज्यघटना समितीमध्ये, ठीक आहे, सर्व जाती धर्माचं प्रतिनिधित्व नव्हतं. कोण म्हणते नव्हतं? सर्व जाती धर्माचं प्रतिनिधित्व होतं. शीख, ख्रिश्चन, ठीक आहे, हिंदू, मुस्लिम लीगच्या सदस्यापासून तर ख्रिश्चन, शीख, ठीक आहे, हिंदू सर्व जाती धर्माच्या लोकांचं प्रतिनिधित्व होतं. इव्हन अस्पृश्यांनाही प्रतिनिधित्व होतं. त्याचे मेंबर आले होते, संस्थानिकांचे आले होते. फक्त अमेरिकेनं टीका अशी केली का भारतातल्या लोकांनी टीका केली का संविधान सभेत भारताच्या, ठीक आहे, राज्यघटना समितीत डायरेक्ट लोकांना मतदान करून सदस्य पाठवले नाही, म्हणून आमचा या संविधानावर विश्वास राहणार नाही, अशी लोकांनी टीका केली होती. पण असं नव्हतं, कारण तेव्हा एवढ्या मोठ्या लोकांचं मतदान करून, ठीक आहे, तिथं मेंबर पाठवणं अयोग्य ठरलं असतं, कारण तिथं थोडेसे हुशार लोक पाहिजे होते. कोणी उभं राहिलं असतं आणि कोणी गेलं असतं, ठीक आहे. तर एक चांगली गोष्ट आहे. ज्या लोकांनी टीका केली त्याचं वैयक्तिक मत असू शकते ते, ठीक आहे. मग 389 जागासाठी अप्रत्यक्ष इलेक्शन झालं, पण इलेक्शन फक्त ब्रिटिश अधिपत्याखाली भारतात झालं, संस्थानिकात झालं नाही. त्याने आपले माणसं सरळ पाठवून दिले, ठीक आहे. का म्हणते कॅबिनेट मिशन? म्हणते का भारताचं संविधान हे भारतीय लोकांनी तयार करावं. भारताचं संविधान निर्माण करण्यासाठी 389 जागासाठी इलेक्शन घेण्यात येईल, ठीक आहे, आणि ते इलेक्शन अप्रत्यक्षरित्या राहील. भारताचं संविधान, भारताची राज्यघटना ही 3 भागात तयार करण्यात येईल. भारताची राज्यघटना ही 3 भागात तयार करण्यात येईल. एक वायव्य सरहद प्रांत म्हणजे आताचा पाकिस्तान, तेव्हा नव्हता पाकिस्तान 1946ले. तर भारताची राज्यघटना 3 भागात तयार करण्यात येईल. वायव्य सरहद प्रांत, ठीक आहे, मध्य भारत म्हणजे आताचा भारत, आणि आताचा बांगलादेश, आणि नॉर्थ ईस्ट कल्ला एरिया, याला ईशान्य भारत म्हणे. का म्हणे? ईशान्य भारत. पाहतो का म्हणून राहिला. कॅबिनेट मिशन म्हणते का भारताची राज्यघटना भारतीय लोकांनी तयार करावी.
त्यासाठी अप्रत्यक्षरित्या मतदान करण्यात येईल. 389 जागाची संविधान सभा राज्यघटना समिती अस्तित्वात येईल. भारताची राज्यघटना ही 3 भागात तयार करण्यात येईल. वायव्य सरहद प्रांत, मध्य भारत आणि ईशान्य भारत. वायव्य सरहद प्रांत, मध्य भारत आणि ईशान्य भारत या 3 राज्यघटने मिळून एक राज्यघटना तयार होईल. अबे डुकरे 3 राज्यघटने मिळून पुन्हा तू खिचडी करून राहिला तिथं. डाळ, हळद, मीठ, ठीक आहे, तांदूळ टाकून राहिला एकाच ह्याच्यात कॉकटेल. एकच करणं थो म्हणते का 3 राज्यघटना तयार होईल. पहिले वायव्य सरहद प्रांताची वेगळी, मध्य भारताची वेगळी, ईशान्य भारताची वेगळी. 3 वरून एक राज्यघटना तयार करण्यात येईल. आणि कॅबिनेट मिशन म्हणते का भारत एक संघराज्य निर्माण होईल. ठीक आहे, कॅबिनेट मिशन म्हणते का भारत एक संघराज्य निर्माण होईल. ठीक आहे, भारतातून पाकिस्तान देणे शक्य नाही. आणि जेव्हा कॅबिनेट मिशन म्हणलं, ठीक आहे, UPSC प्रश्न आला होता खालीलपैकी कोणत्या समितीने, ठीक आहे, पाकिस्तान देणे शक्य नाही हे स्पष्टपणे सांगितलं होतं. कॅबिनेट मिशन म्हणे का भारतातून पाकिस्तान देणे शक्य नाही. आणि जेव्हा भारतातून पाकिस्तान देणे शक्य नाही म्हणल्यावर जिनाचं फुसफुस काम झालं. ठीक आहे, जिना असा फुसफुस करायला लागला च्या मायमी. ठीक आहे, ह्या डुकऱ्यामध्ये राष्ट्रीय काँग्रेसनं, ठीक आहे, कॅबिनेट मिशननं केलेल्या शिफारशी लगेच ॲक्सेप्ट केल्या. कारण त्यानं संविधान बनवण्याची तरतूद केली होती. त्यानं संविधान सभेसाठी इलेक्शनची तरतूद केली होती आणि तुमचं संविधान तुम्ही बनवण्याचे पॉवर दिले होते. म्हणून राष्ट्रीय काँग्रेसनं कितीक वेळ आपण नाही म्हणायचं, ते ऑफर देऊनच राहिले. ते म्हणते जेवून घ्या, जेवून घ्या, जेवून घ्या, आणि तुम्ही भूक लागून म्हणता का जेवत नाही. म्हणून मग राष्ट्रीय काँग्रेसनं निर्णय घेतला, खड्ड्यात गेलं कामधाम. ठीक आहे, मुस्लिम लीगला आवडो का नाही आवडो. ठीक आहे, आपण मात्र आपल्याला म्हणते हे का तुमची संविधान तुम्ही बनवा. तर लगेच राष्ट्रीय काँग्रेसनं हो म्हणलं, आम्ही संविधान बनवायला तयार आहे, कोणी येऊ का येऊ नाही येऊ. पण पाकिस्तान देणे शक्य नाही या फक्त या बेसिसवर जिनानं कॅबिनेट मिशनले लात मारली. चल नाही होणार म्हणे. पहा जिना कसा आहे खतरनाक माणूस. जिना म्हणते का तुम्ही पाकिस्तानचा कुठेही उल्लेख केला नाही, पाकिस्तान देणे शक्य नाही हे म्हणता. म्हणून आम्ही, ठीक आहे, म्हणून आम्ही, ठीक आहे, याले मानत नाही, आम्हाला नाही पाहिजे. तरी मुस्लिम लीगनं इलेक्शनमध्ये भाग घेतला. मग खायले खड्ड्यात दसायला भाग घ्यायला पाहिजे होता. मी काय म्हणतो, तुम्हाला पाकिस्तान पाहिजे होता तर मग कायले खड्ड्यात दसायला इलेक्शनमध्ये भाग घेतला. यानं इलेक्शनमध्ये भाग घेतला. आता भारतात इथंही संस्थानिक होते, इथंही संस्थानिक होते. भारतात हैदराबाद संस्थान, इथं म्हैसूर संस्थान, ठीक आहे, संस्थानच होते. इथं जुनागड संस्थान, इथं सौराष्ट्र संस्थान, लय संस्थान होते. ठीक आहे, इथं वराड संस्थान, ठीक आहे, संस्थान होते. 600 संस्थानं, छटाक 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 संस्थानं. जर हे विलीन केले नसते ना वल्लभभाई पटेल यांनी भाऊ, तर तुम्हाला सांगतो भारतात 600 देश असते. इंग्रज चोट्टे एवढे खतरनाक समोर पाहणारच आहे आपण. लय भारी होते ते. माउंट बॅटन लय बदमाश होता त्याच्यात. ठीक आहे, त्यानं भारतात तुकडे गेले, त्यानं शिफारशी केल्या. तर हे लक्षात ठेवा. ठीक आहे, हे लक्षात ठेवा का भारतात, ठीक आहे, भारतात जेव्हा ब्रिटिशांचं अधिपत्य होतं तर 2 मेन भाग होते. ब्रिटिश अधिपत्याखाली भारत आणि संस्थानिक. तर ब्रिटिश अधिपत्याखाली भारतातच संविधान सभेत इलेक्शन झालं. संस्थानिकांनी आपले प्रतिनिधी पाठवून दिले डायरेक्ट. मग ब्रिटिश अधिपत्याखाली भारतात घटक राज्य होते आणि केंद्रशासित. जे 4 केंद्रशासित प्रदेश होते तिथं होते इंग्रजांनी नेमलेले कमिशनर. तिथं तर मतदानच नाही झालं, तिथं डायरेक्ट लोक पाठवले. ठीक आहे, म्हणून, ठीक आहे, कॅबिनेट मिशननं काय सांगितलं पाहता. कॅबिनेट मिशनच्या शिफारशी विचारू शकते. खालीलपैकी कॅबिनेट मिशनने केलेल्या शिफारशी याबाबत योग्य विधान कोणते, असा प्रश्न येईल. भारतीय लोकांनी भारताची राज्यघटना स्वतः तयार करावी. भारतीयांची राज्यघटना तयार करण्यासाठी भारतामध्ये 389 जागाची संविधान सभा किंवा राज्यघटना समिती अस्तित्वात येईल. जो ब्रिटिश अधिपत्याखालील भारत आहे तिथून अप्रत्यक्षरित्या संविधान सभेवर सदस्य निवडून दिला जाईल. पण संस्थानिकातील, ठीक आहे, संविधान सभेतील सदस्य हे संस्थानिकांनी पाठवावे. भारत एक संघराज्य निर्माण करण्यात येईल. त्याच्यामुळे पाकिस्तान द्यायचा विषय आला नाही. आणि, ठीक आहे, काय म्हणते, ठीक आहे, आणि भारताची राज्यघटना ही 3 भागात तयार करण्यात येईल. वायव्य सरहद प्रांत, मध्य भारत आणि ईशान्य भारत या 3 राज्यघटने मिळून एक राज्यघटना तयार करण्यात येईल. काय म्हणते, या 3 राज्यघटने मिळून एक राज्यघटना तयार करण्यात येईल. ठीक आहे, राज्यघटना लागू होतपर्यंत भारतात हंगामी सरकार अस्तित्वात येईल. काय म्हणते, मग हंगामी सरकार अस्तित्वात येईल.
मग कॅबिनेट मिशननं एवढ्या शिफारशी केल्या होत्या. ठीक आहे. बा भारतीय राज्यघटना ही वायव्य प्रांत, मध्य भारत आणि ईशान्य भारत अशा 3 भागात वेगवेगळ्या तयार करण्यात येईल आणि त्यावरून एक राज्यघटना तयार करण्यात येईल. राज्यघटना लागू होतपर्यंत भारतात हंगामी सरकार अस्तित्वात राहील. 389 जागांसाठी अप्रत्यक्षरित्या निवडणूक घेण्यात येईल. निवडणूक मात्र ब्रिटिश अधिपत्याखाली भारतातच झाली. संस्थानिकाचे तिथं इलेक्शन झालं नाही. ठीक आहे. मग आता लक्ष द्या. ठीक आहे. मग आला माउंटबॅटन. ठीक आहे. आणि माउंटबॅटन तुम्हाला सांगतो, ह्या बापूसाहेब आला कसा, भारताची फायनी झाली कशी. ह्या बापूसाहेब का म्हणते, हे वय माउंटबॅटन. ठीक आहे. आता भारताची फायनी, ठीक आहे, भारताची फायनी करायसाठी 3 लोक जिम्मेदार आहे म्हणते. आता टी व्हीवर व्हिडिओ वगैरे, ठीक आहे, आपल्याला मेसेज येत राहते. जिना, ठीक आहे, नेहरू आणि माउंटबॅटन. आणि त्याच्यात, ठीक आहे, आपल्याला काही व्हिडिओ आहे. माउंटबॅटनची बायको मार सांगते, ते गुलाबाचं फूल कोणाला आवडत होतं, मार इकडं व्हिडिओ सांगते, आहे का नाही. तर आता कोणालाही आवडो, पण मात्र, ठीक आहे, भारताचं राज्यघटना अस्तित्वात आली. अस्तित्वात भारताची राज्यघटना याच्या पहिले हे आलं. राज्यघटना अस्तित्वात याच्या पहिले इंग्रजांना आपल्याला सांगितलं होतं. ठीक आहे. कोण म्हणे, क्लेमंट ॲटली म्हणे मजूर पक्षाचा, आम्ही जुलै 1947 पर्यंत तुम्हाला स्वातंत्र्य देऊ. जुलै 1948 पर्यंत. तर मग इकडं कॅबिनेट मिशननं शिफारशी केल्या. भारतात संविधान सभेचं इलेक्शन झालं. ठीक आहे. आणि संविधान सभा कशी आली ते समोर पाहूच. पण संविधान सभा अस्तित्वात आली नाही आली, संविधान सभेने लात मारली. कोणा, जिनानं. का आम्हाला नाही खड्ड्यात निवडणुकीत भाग, निवडणुका तर लढवल्या, निवडून आले, आम्हाला म्हणे संविधान सभेत भाग नाही घ्यायचा म्हणे. ठीक आहे. आम्ही बहिष्कार टाकतो म्हणे संविधान सभेवर. संविधान सभेत त्यानं भाग घेतला नाही. तरी हंगामी सरकारमध्ये त्याले काम, ठीक आहे, त्याले आपण घेतलं. ठीक आहे. लियाकत अलीले आपण भारताचा पहिलं अर्थमंत्री बनवलं हंगामी सरकारमध्ये. तर तो सह्यावर चेकच नाही करे. ठीक आहे. ठीक आहे. त्याले म्हणू, अरे बाबा आपल्याला, ठीक आहे, राज्यघटना बनवण्यासाठी कागद आणायचे आहे, या चेकवर सही कर. तू या सहीशिवाय पैसे नाही निघत तिजोरीतून. खड्ड्यात गेलं काम मला नाही करायचे आहे सही, आम्हाला पाकिस्तान पाहिजे. अबे पण डोंबड्या, तुले पाकिस्तान पाहिजे तर इंग्रज जाईल. मग इथं संविधान सभेवर कायले बोकार होऊन राहिला. संविधान सभेत हंगामी सरकार तयार केलं, इलेक्शन झालं, हंगामी सरकार अस्तित्वात आलं. त्याले आपण, ठीक आहे, त्याले आपण, कारण, ठीक आहे, कॅबिनेट मिशन म्हणे तुमचं हंगामी सरकार, आम्ही इथून जातपर्यंत तुमचं हंगामी सरकार भारतात राज्य पाहिजे. त्याला अर्थमंत्री बनवलं. तो चेकवर सह्यात नाही करे. येऊन जाऊन घोडो आपलं लटकून दे आपलं काम लटकून. आता शेवटी आपलं काम लटकून दिल्यावर मग आपण म्हणणार नाही का त्याला, का रे चोरा, हे का लावलं तुनं सत्यानाश, रायशीन तर राय, सुद्यामतीन काम करत असं नाही तर जा तिकडं, फेक राजीनामा. तर त्यानं राजीनामा फेकून मारला मग. ठीक आहे. कारण आपल्याला नव्हतं पटत नाही, येऊन जाऊन घोडं लटकून देत हो, आपलं लेणं नाही देणं नाही, अगाऊ सत्यानाश. तर मग त्यानं का नाही, ठीक आहे, राजीनामा, ठीक आहे, राजीनामा दिला. दे राजीनामा, देतात दे, कोणाला सांगून राहिला इथं. तर संविधान सभेवर त्यानं राजीनामा फेकला. आणि मग भारताला स्वातंत्र्य द्यायचं ठरवलं होतं. भारताला स्वातंत्र्य कसं द्यायचं याच्यासाठी शेवटला व्हाईसराय पाठवला, ज्याला कवडीचं बी भारताचं नॉलेज नव्हतं, ज्याला शेणानं बूड माहीत नव्हतं, त्या चोट्याले भारताला स्वातंत्र्य कोण्या पद्धतीने द्यायचं त्याच्यासाठी ह्या चोराला पाठवलं. आता 2 नेशन थेरी ज्याने सांगितली त्याच्यात सावरकर होते, जे हिंदूंचा अलग राष्ट्र असायला पाहिजे असं सांगत होते. म्हणजे मुस्लिमांचं इनडायरेक्टली वेगळे राष्ट्र असावं असं त्यांनी सांगितलं, त्याच्या पुस्तकात लिहिलं आहे. त्याच्यानंतर श्यामाप्रसाद मुखर्जी होते, पश्चिम बंगालमधले नेते होते. आता तिथं बंगालची फायनी केली होती 1905ले. कोणा, अबे कोणं केली होती माहिती आहे का, इंग्रजांना केली होती, लॉर्ड कर्झननं. जर आताचा जर बांगलादेश तुम्ही पाहिला आहे बा, आताचा जर बांगलादेश पाहिला लेको, हे बा इथं बांगलादेश आहे, तर इथं हे एवढं मोठं बंगाल प्रांत होतं, आताचा पश्चिम बंगाल आणि आताचा बांगलादेश. इथं मुस्लिम बहुल भाग होता ह्यावाला. ठीक आहे, लक्ष द्या. ठीक आहे, ह्यावाला मुस्लिम बहुल भाग होता आणि ह्या जो भाग आहे बंगालचा, जो आता पश्चिम बंगाल म्हणून आहे, ह्या हिंदू बहुल होता. आणि इच्छे नेते होते श्यामाप्रसाद मुखर्जी. आणि त्याला वाटत होतं का जर अखंड भारत राहिला तर भविष्यात, ठीक आहे, बंगाल राज्य आलं तर मला पंतप्रधान होता येणार नाही, हे मुख्यमंत्री होता येणार नाही, आणि मुस्लिम लीग मला सपोर्ट करणार नाही कारण मी हिंदूचा नेता आहे. त्याचे लेटर आहे बाकायदा इंग्रज सरकारले पाठवलेले का भारतात हे बंगाल, ठीक आहे, बंगालमधले मुस्लिम ठेवू नका, हे पाकिस्तानात द्या. तर त्याची भरभरून इच्छा होती. इथं मौलाना अबुल कलाम आझाद एक असा नेता होता का ज्याला भारत अखंड राहिला पाहिजे. आताचा पाकिस्तान, आताचा बांगलादेश एवढा मोठा भारत राहिला असता.
मौलाना अबुल कलाम आझाद, त्याच्यानंतर खान अब्दुल गफ्फार खान होता, माणूस पेशावरचा, पण जिगर या भारतासाठी मरत होता का अखंड भारत राहायला पाहिजे. सर्वात जास्त दुःख मुसलमान नेत्यापैकी ह्या 2 नेत्याला झालं, ठीक आहे. आणि अशा अतोनात मुसलमान लोकांना झालं. बरे अरे भाऊ, पाकिस्तान वेगळा झाला तरी भारतातले मुसलमान फार कमी गेले पाकिस्तानात, पण तिथून हिंदूचे लोंडेच्या लोंडे आले, ठीक आहे. पुरे धोपटी वेलनं 1500 एकर जमीन ठेवून आले. तुम्हाला जे गदर पिक्चरमध्ये दाखवलं, तुम्हाला जे भाग मिल्खा भागमध्ये दाखवलं ते सत्य आहे. मी हे सगळे दाखवणार आहे तुम्हाला. खतरनाक फायनी झाली भारताची. मग ठीक आहे, भारताच्या फायनीचा इतिहाससुद्धा इथंच माहीत पडन. तर इथं श्यामाप्रसाद मुखर्जी म्हणे का ह्या, ठीक आहे, जो पूर्व बंगाल आहे, जो आताचा बांगलादेश ज्याला म्हणते त्याला पूर्व बंगाल, ह्या आमच्या ह्याच्यात ठेवू नका. त्यानं 2 नेशन थेरी सांगितली, ठीक आहे, का 2 देश निर्माण व्हायला पाहिजे. आणि जिना तर मागतच होता, विषयच नाही. अरे भाऊ, हा या भारतात विचार करा का जो माणूस 1900, ठीक आहे, जो माणूस 1920 म्हणते सारे जहां से अच्छा हिंदुस्तान हमारा. अबे कवी मोहम्मद इकबाल म्हणते सारे जहां से अच्छा हिंदुस्तान हमारा. अंथो माणूस 1930 म्हणते का मुस्लिमांसाठी स्वतंत्र राष्ट्र असायला पाहिजे. आणि मग रहमत अली चौधरी आपल्या पुस्तकात नाउ अँड नेव्हरमध्ये लिहिते का आमच्या मुस्लिमांसाठी स्वतंत्र राष्ट्र असावं आणि त्याचं नाव पाकिस्तान राहील. असं आहे काम खतरनाक. नाउ अँड नेव्हर पुस्तकात लिहिलं, ठीक आहे, मुसलमानासाठी स्वतंत्र राष्ट्र राहील. पण त्याची मागणी करणारा मात्र तो माणूस होय जो 1920 कविता लिहिते सारे जहां से अच्छा हिंदुस्तान हमारा. जो माणूस हे कविता लिहू शकते, आज 15 ऑगस्ट 26 जानेवारी असन, त्या माणसानं पाकिस्तान वेगळ्या मागितला असन, पण आम्ही कविता म्हणणं सोडलं नाही. 14 ऑगस्ट आणि त्याच्यानंतर 25 ऑगस्टला आम्ही मार प्रॅक्टिस करतो सारे जहां से अच्छा हिंदुस्तान हमारा. पण त्याच माणसानं त्याच्या मनात इंग्रजाईनं का पेरलं असं नसं 10 वर्षात का तो पाकिस्तान मुसलमानासाठी वेगळा देश मागून राहिला, ठीक आहे. म्हणून 2 नेशन सिद्धांत ह्या लय भारतासाठी खतरनाक होता. 2 देश 2 तुकडे. इंग्रजांनी 2 तुकडे नाही केले भाऊ, 3 तुकडे केले. आज अखंड भारतातून बांगलादेश वेगळा आहे, जो भारताचा भाग होता स्वातंत्र्याच्या अगोदर. आणि पाकिस्तान ह्या तर इंदिरा गांधीने 1972 अलग केला. जास्त कारभार करे 72 अलग, ठीक आहे. पण आज तर तो बांगलादेश म्हणून नवीन देश जगाच्या पाठीवर आहे आणि ह्या पाकिस्तान म्हणून आहे. इंग्रज चोट्ट्याने भारताचे 2 तुकडे नाही केले, 3 तुकडे केले. किती तुकडे केले? 3, ठीक आहे. असं आहे. तर हे जे चोट्टा आलं होतं माउंटबॅटन, हे आणि त्याच्यानंतर लय साऱ्या चर्चा झाल्या. पण हे जे माउंटबॅटन आलं, हे आलं केव्हा आणि यानं शिफारशी सादर केल्या पहा केव्हा. अबे ह्या बापूसाहेबांना 2 महिन्यात याले का भेंड भारत समजला असन आणि काय याले हिंदू मुस्लिमाचे प्रश्न समजले असन. यानं 2 महिन्यात इंग्रजांसमोर, ठीक आहे, याले पाठवलं कायसाठी का भारताले स्वातंत्र्य द्यायचं आहे आपल्याला, हे कोण्या पद्धतीने द्यायचं हे तू सांग, याच्या शिफारशी आमच्यासमोर लवकरात लवकर सादर कर. याच्यासाठी याला भारतात पाठवलं. हे याच्या बायकोला घेऊन ॲडमिनाला घेऊन इथं आलं, ठीक आहे. आणि मग तर काही विचारू नका, ठीक आहे. लॉर्ड माउंटबॅटन समितीची स्थापना झाली मार्च 1947. मार्च 1947 भारतात आलं. याले भारतात पाठवलं शेवटचा व्हाईसराय म्हणून. आणि हे शेवटचा व्हाईसराय म्हणून आलं आणि यानं आपला अहवाल मार्च, ठीक आहे, हे मार्चले स्थापन झालं, ठीक आहे. एप्रिल महिन्यात भारतात आलं, ठीक आहे. मे जून फक्त 2 महिन्यात मार्चले भारतात आलं, ठीक आहे. एप्रिल मे मध्ये यानं का भेंड भारताचा अभ्यास केला असन बे. आणि 3 जूनले ह्या बापूसाहेबांना 3 जून 1947 ब्रिटनच्या संसदेसमोर, ठीक आहे, भारताचे तुकडे कराचा दस्तावेज सादर केला ह्या चोरानं, ठीक आहे. त्याले काही भारतीय नेते बी जबाबदार आहे, ठीक आहे, जे 2 नेशन सिद्धांत मांडत होते. मग नेहरूच्या, ठीक आहे, मनात असं होतं का मी भारताचा पहिला पंतप्रधान झालं पाहिजे. त्याले भरभरून वाटत होतं. त्याले नव्हतं वाटत का जिना झाले पाहिजे. गांधीजी म्हणे का अखंड भारत राहायला पाहिजे. जिना पहिला पंतप्रधान झाला तरी चालते, नाही तरी तो किती दिवस राहणार आहे. कोणी हो पहिला पंतप्रधान, भारत अखंड. आपण गांधीजीवर टीका करतो, पण गांधीजी इथं 15 ऑगस्टचा झेंडा फडकवणं चालू होतात. गांधीजी नौखालीले बांगलादेशात
आपलेच लोक एकामेकाला तलवारीनं कापून काढले होते, रक्ताच्या थारव्यातून चालले होते, ठीक आहे, मेलेल्या लोकांच्या प्रेतायले तुडून चालले होते. त्याला वाटत होतं का आपलेच लोक आपल्याला मारून राहिले. तो प्रेतायचा खस त्यानं पाहिला होता. त्याला वाटे का हे असे जीव जाण्यापेक्षा पाकिस्तान दिलेला बरा. कारण तेव्हाची कंडिशन वेगळी होती भाऊ. आपण इथून इमॅजिनेशन नाही करू शकत त्या कंडिशनले. पण काही लोक आपल्या राजकीय फायद्यासाठी भारताचे तुकडे करत होते. त्याच्यात श्यामाप्रसाद मुखर्जी टू नेशन सिद्धांत, हिंदूसाठी वेगळे राष्ट्र असावं हे तर ठीक आहे त्याच्या पुस्तकात लिहिलं आहे सावरकरांनी. त्याच्यात नेहरूले वाटत होतं का भारत हे स्वतंत्र असलं पाहिजे, अखंड राहायला पाहिजे, यासाठी जिनाले पंतप्रधान करा म्हणे. इथं तर काँग्रेसची कमिटीची बैठक झाली होती का पंतप्रधान होणाऱ्या भारताचं कोणाला करायचं, तर लोकांचं मतदान पडलं होतं. ठीक आहे, 13 लोकांची का 14 लोकांची कमिटी होती राष्ट्रीय काँग्रेसनं नियुक्त केलेली का पंतप्रधान कोणाला बनवायचं. तर तुम्हाला सांगतो ठीक आहे 13-14 लोकांच्यापैकी 13 लोकांचं मतदान वल्लभभाई पटेल यांना पडलं. फक्त एक मतदान स्वतःचं जवाहरलाल नेहरूंना पडलं, तरी ते ऐकायला तयार नव्हते. आणि ते ठीक आहे बा ऐकायलाच तयार नाही, तर तू पंतप्रधान व्हा, पंतप्रधान बनवलं. वल्लभभाई पटेल यांनी माघार घेतली त्या राष्ट्रीय काँग्रेसच्या झालेल्या बैठकीत. त्याची ठीक आहे ऑन द रेकॉर्ड काम आहे. इंग्रजाईले पाठवलेले लेटर श्यामाप्रसाद मुखर्जी यांनी स्वातंत्र्यवीर सावरकरांनी दिल्लीच्या आणि लंडनच्या लायब्ररीत आहे. माफीनामे भी आहे. मग काही लोकांनी आपल्या स्वार्थासाठी भारताचा बंटवारा झाला पाहिजे असं वाटत होतं. पण ठीक आहे मुसलमान नेत्यापैकी मौलाना अबुल कलाम आझाद, ठीक आहे त्याच्यानंतर सरहद गांधी, खान अब्दुल गफ्फार खान याला वाटत होतं अखंड भारत राहायला पाहिजे. वल्लभभाई पटेल अखंड भारताच्या बाजून होते, महात्मा गांधी अखंड भारताच्या बाजून होते. पण जेव्हा प्रेताच्या लाशावरून ते जात होते तर त्यानं शेवटी निर्णय म्हटलं का पाकिस्तान दिलेला बरा, आपलेच लोक आपल्याला कापून राहिले. काय यायच्या मनात पेरलं. अरे भाऊ 1500 एकर जमीन टाकून आले, अंगावर शर्ट पॅन्ट घेऊन आले. काही लोकांना मधात अन्नधान्य नाही भेटलं, पोरायले लडू पोरं हैराण झाले. किंचाया पोराच्या पाणी नाही काही नाही, स्वतःच्या पोटच्या पोरायले मधातच टाकून दिलं. बुडगा मरायला टेकला, पाणी नाही, टाक तिथं सोडून दिले. जे वाचले ते भारतात आले, पैदल आले, रेल्वेनं आले तर कापू काढे. इकडून मुसलमानाच्या रेल्वे कापून जाय, तिकडून हिंदूच्या रेल्वे कापून ये. जे गदर जे भाग मिल्खामध्ये दाखवलं ते सत्य परिस्थिती आहे, याच्यात काहीच नाही. अजून बी फोटो आहे, मी तुम्हाला दाखवणार आहे. भयंकर परिस्थितीत ठीक आहे भारताची फायनी झाली. फायनीले वेळ पा किती दिला. 3 जून 1947 माउंटबॅटननं शिफारशी सादर केल्या. त्याच्यावर 18 जुलै 1948 भारतीय स्वातंत्र्याचा कायदा तयार झाला. का भारताले स्वातंत्र्य कोण्या पद्धतीने देण्यात येईल. तर का म्हणते माहिती आहे का माउंटबॅटन म्हणते माउंटबॅटननं 3 जूनले आपला अहवाल सादर केला. ह्या चोट्यानं का भेंड 2 महिन्यात लिहिलं असन, का भेंड भारत समजला असं याले माउंटबॅटनले. हे माउंटबॅटन म्हणते का अखंड भारतातून 2 तुकडे तयार करण्यात येईल. अखंड भारताचे 2 तुकडे करण्यात येईल. 2 नाही केले ह्या चोट्याने 3 तुकडे केले. एक मुस्लिम बहुल पाकिस्तान आणि हिंदू बहुल भारत. पहा ह्या का म्हणते, ह्या बापूसाहेब म्हणते, लॉर्ड माउंटबॅटन म्हणते का अखंड भारताचे 2 तुकडे करण्यात येईल. ठीक आहे, हिंदू बहुल भारत आणि मुस्लिम बहुल पाकिस्तान. पाकिस्तान किती तुकड्यात दिला, ह्या बापूसाहेबांनी 2 तुकड्यात पाकिस्तान दिला. मग ह्या काय म्हणते भारतात संस्थानिक होते त्याले तर एवढे अधिकार देऊन टाकले. ह्या म्हणते भारतातील संस्थानिकांनी भारतात जावे अथवा पाकिस्तानात जावे किंवा स्वतंत्र राहावे. हाय का नाही चोट्यानं. म्हणजे त्याच्यात पुन्हा फुटीरतीचे बीज पेरून टाकले. म्हणजे भारताचे 1756 तुकडे झाले पाहिजे. अबे इथून जगन्नाथपुरीले दर्शनाले जर जायचं असतं ना, जर वल्लभभाई पटेलनं संस्थानं विलीन नसते केले तर 200 देशाचे व्हिजा फाडा लागले असते आपल्याला. आणि व्हिजा फाडता मरून गेला असता, पण जगन्नाथपुरीले दर्शनाला जाता नसता आलं याले. एवढे संस्थान होते भारतात. 500 ठीक आहे 62 संस्थाने विलीन केले. 559 साधं काम आहे 562 पैकी. हे वल्लभभाई पटेल याची देण आहे का त्यावेळेस तसे नेते होते.
तर भारतीय स्वातंत्र्याचा कायदा इंग्रजांना 18 जुलै 1948 केला. तारीख लक्षात ठेवा, हे विचारते. ठीक आहे, 3 जूनले यांना शिफारशी सादर केल्या. लगेच महिन्याभरात 18 जुलै 1948 इंग्लंडच्या संसदेमध्ये इंडियन इंडिपेंडन्स ॲक्ट यालेच म्हणते भारतीय स्वातंत्र्याचा कायदा पारित झाला. आणि काही चोट्टे लोक म्हणते का लीजवर स्वातंत्र्य भेटलं. अबे डोंबड्या, तुले डोकसं गिकसं आहे का जरासं? का ते गेलं गू खाले? ठीक आहे का घुटण्यात आहे? पहिले इतिहास वाच, याचे पुरावे आहे, याचे दस्तावेज आहे. इंग्रज सरकारनं केलेला कायदा आहे ब्रिटनच्या संसदेत. ठीक आहे, का म्हणते माउंटबॅटननं शिफारशी केल्या. ठीक आहे, का म्हणते अखंड भारताचे 2 तुकडे करण्यात येईल, मुस्लिम बहुल पाकिस्तान, हिंदू बहुल भारत. भारतातील संस्थानिकांनी भारतात सामील व्हावे किंवा पाकिस्तानात सामील व्हावे किंवा स्वतंत्र राहावे. म्हणून तर ते हैदराबादचं संस्थान, जुनागडचं संस्थान, जम्मू काश्मीर संस्थानाचा राजा हरिसिंग म्हणे का आम्हाला स्वतंत्र राहायचं आहे. कितीची उपाध्याय. मग त्याच्यानंतर समोर पाकिस्तान आणि भारत वेगळ्या झाल्यानंतर त्याच्या दोघांच्या वेगवेगळ्या घटना समित्या अस्तित्वात येईल आणि त्या ज्या ज्या देशात जो जो भाग येईल तिथून ते सदस्य कॅबिनेट मिशनच्या शिफारशीनुसार जाईल. म्हणजे कॅबिनेट मिशननं त्या संस्थानिक आले तर संस्थानिकाचे प्रतिनिधी भारताचे संस्थानिक येईल, त्याचे प्रतिनिधी भारताच्या संविधान सभेत राहील. जे संस्थानिक पाकिस्तानात गेले ते तिथं जाईल, त्याची संविधान सभा वेगळी बनवून. ठीक आहे, कोण म्हटलं असं? आणि ठीक आहे, त्या इंडियन इंडिपेंडन्स ॲक्टमध्ये याच्या शिफारशीवर झाला. ठीक आहे, याच्यानंतर ब्रिटनच्या संसदेला भारतावर कायदे करण्याचा अधिकार राहणार नाही. का म्हणते? इंडियन इंडिपेंडन्स ॲक्टमध्ये अखंड भारताचे 2 तुकडे करण्यात येईल, मुस्लिम बहुल पाकिस्तान, हिंदू बहुल भारत. भारतातील संस्थानिकांनी भारतात सामील व्हावे किंवा पाकिस्तानात सामील व्हावे किंवा स्वतंत्र राहावे म्हणते हे चोट्टो माउंटबॅटन. आणि याच्या शिफारशीवर तो कायदा केला. ठीक आहे, मग काय म्हणते? ठीक आहे, भारतासाठी वेगळी राज्यघटना आणि पाकिस्तानसाठी वेगळी राज्यघटना येईल. भारत पाकिस्तानची सीमा निश्चिती करण्यासाठी लगेच एक समिती नियुक्त करण्यात येईल. आणि त्याच्यावर जो कायदा झाला भारतीय स्वातंत्र्यात त्याच्यात लिहिलं का 14 ऑगस्ट 1947 अखंड भारतातून 2 देश निर्माण होईल, मुस्लिम बहुल पाकिस्तान, हिंदू बहुल भारत. ठीक आहे, आणि त्याच्यानंतर हे म्हणते का यानंतर या कायद्याच्या नंतर भारतासाठी कायदे करण्याचा अधिकार हा ब्रिटनच्या संसदेला नसेल तर त्या संविधान सभेला असेल. ठीक आहे, ह्या शिफारशी लॉर्ड माउंटबॅटननं केल्या होत्या. ठीक आहे, आणि 14 ऑगस्टले स्वातंत्र्य दिनाचं त्यानं डिक्लेअर केलं. मग एकाच दिवशी 2 लेकराची डिलिव्हरी झाली असती म्हणून 14 ऑगस्ट हे पाकिस्ताननं स्वीकारलं आणि 15 ऑगस्ट हे भारतानं स्वीकारलं. 15 ऑगस्टच्या मध्यरात्री आपण ठीक आहे लाल किल्ल्यावर तिरंगा फडकवला. लाल किल्ल्यावर युनियन जॅक उतरून तिरंगा फडकवला आणि माउंटबॅटनच्याच हातानं युनियन जॅक उतरवला आणि त्याच्याच हातानं तिरंगा फडकवला. पण त्या तिरंगा फडकवासाठी लाल किल्ल्यावर महात्मा गांधी हजर नव्हते. ते नौखालीले बांगलादेशात ठीक आहे दंगली गावागावात जाऊन थांबवत होते. अरे नकारे कापुरे एकामेकाले, आपण आपलेच भाऊबंद आहे, तुम्ही कायले लोकांचं रक्त पाडून राहिले, आपण आपलेच आहे. इंग्रजांना आपल्या मनात ठीक आहे हिंसा पेरून दिली आहे आणि आपण आपल्याच भाऊ बहिणीले कापून राहिलो. हे सांगू गावात शांतकरण, पण एकटा बुडा कुठं पुरणार आहे बे. ठीक आहे, तर इंडिया आणि पाकिस्तानचं पार्टिशन झालं 15 ऑगस्टले. या जगाच्या पाठीवर 2 देश निर्माण झाले. पण 1972ले त्या पाकिस्तानातून 3रा तुकडा बाहेर पडला. ठीक आहे, तर हे बा ठीक आहे आता लक्ष द्या. हे बा इथं मी तुम्हाला दाखवत आहे. ठीक आहे, आता इथं लक्ष द्या. आता इथं मी तुम्हाला दाखवत आहे. ठीक आहे, हे बा हा जो भाग आहे लक्ष द्या बे, हा जो भाग आहे ह्या होता बंगाल प्रांत. तर त्याच्यातून हे जे बॉर्डर आहे ह्या पाकिस्तान म्हणून दिला. याले तेव्हा ईस्ट पाकिस्तान म्हणे. बा ईस्ट पाकिस्तान 1971ले याच्यातून बांगलादेश वेगळा निघाला. का वेगळा निघाला? बांगलादेश. ठीक आहे, मग हे बा सगळं सत्यानाच काम आहे. ठीक आहे, बा एकच बेंगॉल प्रांत होता, अखंड भारत होता एवढा. ठीक आहे, त्याच्यानंतर लक्ष द्या रे,
त्याच्यानंतर हे एक संस्थान होतं का जे पाकिस्तानात विलीन होत नव्हतं त्याच्यावर ठीक आहे लष्करी कारवाई केली आणि विलीन केलं पाकिस्ताननं. तर पाकिस्तान 2 तुकड्यात दिला. ह्या आताचा बांगलादेश याले ईस्ट पाकिस्तान म्हणे आणि आताचा जो पाकिस्तान आहे त्याले ठीक आहे याले म्हणे ह्या पश्चिमेकडे होता. लक्ष द्या, ह्या पश्चिमेकडे होता, ह्या पूर्वेकडे होता याले म्हणे पूर्व पाकिस्तान आणि ह्या पश्चिमेकडे होता याले म्हणे पश्चिम पाकिस्तान. असा विषय झाला. म्हणजे त्या माउंटबॅटननं ज्या चोरानं 2 महिन्यात त्याला पाकिस्तान का भेंड समजून राहिला होता आणि भारत का भेंड समजून ना काय हिंदून का मुसलमान समजली असते. ठीक आहे. तर ह्या जो चोर आहे माउंटबॅटन याच्या शिफारशीवर इंग्रजांनी कायदा केला. अखंड भारतातून 3 तुकडे केलेले का आता तर ह्या बांगलादेश म्हणून अस्तित्वात आहे. म्हणजे पाकिस्तान 2 तुकड्यातून दिला आणि त्याला जायला रस्ता आपण देऊ. ह्या जो आहे का नाही ठीक आहे दिल्ली टू अमृतसर 1 आणि दिल्ली टू कोलकाता 2 कलकत्त्याच्या समोर तो ढाक्याला गेला आहे. ठीक आहे. ह्या एक्सप्रेस हायवे आपण वापरायला देऊ हायवे. हे चोरं त्याच्यात बंदुका आणन आतंकवादी आणन अगाऊचा सत्यानाश करी. हे अगाऊचा कारभार यायच्या मागं होता. लेणं नाही देणं नाही. ठीक आहे. मग आता ठीक आहे हे याच्यात भारतातलं हैदराबाद संस्थान, जुनागड संस्थान आणि जम्मू काश्मीर संस्थान हे 3 संस्थानं भारताच्या वल्लभभाई पटेल यांनी पुढाकार घेऊन ठीक आहे धमकावून प्रेमानं असं करून बरेचसे संस्थानं भारतात विलीन केले. हे 3 संस्थानं विलीन झाले नव्हते. हैदराबाद ठीक आहे काश्मीर आणि जुनागड. हैदराबाद म्हणे मला पाकिस्तानात जायचं आहे, जुनागडचा राजा म्हणे मला पाकिस्तानात जायचं आहे, जम्मू काश्मीर म्हणे मला स्वतंत्र देश राहायचा आहे, माझा जम्मू काश्मीर म्हणजे स्वर्ग आहे म्हणे. तर भाऊ त्याची बी एक स्टोरी आहे. ते स्टोरी ठीक आहे भारतात संस्थानं विलीन कसे केले हे वेगळा एक चॅप्टर वेगळा एक व्हिडिओ घेईन. तर असं भारताचं पार्टिशन झालं. इंडियन इंडिपेंडंट ॲक्टनुसार अखंड भारताचे ह्या चोट्ट्यानं 3 तुकडे केले, 2 तर नाहीच केले, 3 केले. माउंटबॅटनच्या शिफारशीनुसार ठीक आहे भारतात रॅनक्लिफ कमिशन आलं आणि त्या रॅनक्लिफनं भारताची सीमा निश्चित करून दिली. ठीक आहे. त्या रॅनक्लिफनं भारताची सीमा निश्चित करून दिली आणि त्या रॅनक्लिफनं हे रेषा इथं फाडून दिली. ठीक आहे. हे बा तर दॅट इज कॉल्ड रॅनक्लिफ रेषा. ठीक आहे. हे सुद्धा रॅनक्लिफनंच रेषा फाडून दिली. ठीक आहे. कोणी केली इकल्ली रॅनक्लिफनं फाडून दिली. ठीक आहे. आणि तिकल्ली रॅनक्लिफनंच फाडून दिली. तर म्हणून भारत बांगलादेशाची सीमा ठीक आहे पाकिस्तान भारताची सीमा रॅनक्लिफ नावानं ओळखल्या जाते. भारत बांगलादेश राहो का भारत पाकिस्तान राहो. कारण तेव्हाचा आताचा बांगलादेश म्हणजे तेव्हाचा ह्या पूर्व पाकिस्तान होता. का होता? पूर्व पाकिस्तान होता. म्हणून माउंटबॅटनच्या शिफारशीवर भारताचे तुकडे झाले. म्हणून संविधान सभेच्या ज्या 389 जागा टोटल भारतातून निवडून आल्या होत्या, एवढ्या मोठ्या भारतातून 389 जागा. किती जागा लक्ष द्या बे 389 जागा निवडून आल्या होत्या. ठीक आहे. तर त्याच्यापैकी फक्त 299 जागा भारतात संविधान सभेत शिल्लक राहिल्या. ठीक आहे. किती 299. ठीक आहे. त्या बी पाहून घेऊ. ठीक आहे. हे बा भारताचं पार्टिशन, हे भारताच्या पार्टिशनचे फोटो आहे लेको. हे बा अशा ट्रेनच्या ट्रेन भरून येत होत्या. अरे भाऊ इतकं खतरनाक पार्टिशन होतं का तुम्हाला का सांगू. लोक आपले लेकरं बाकरं उपाशी तापाशी खायले काही नाही एवढे 2 कोटी लोक भारतात येऊन आले. त्याचा जगण्याचा प्रश्न निर्माण झाला होता. इकडं राज्यघटना लिहिणं चालू होती. लय दुनियाभराचा ताप होता. हे बा ह्या बंड्या भरू शेत्या वाड्या टाकून आले लोक. अबे पाने शेत्या वाड्या टाकून आले म्हटलं. ठीक आहे. मग त्याच्यानंतर ठीक आहे पा हे बा हे असे पा ठीक आहे कसे लोक येऊन राहिले. ठीक आहे. हे पा हे अशा बुड्या बाड्या उचलून आणले. हे लोकायले असं भारत सरकार जीव घाले. मग ठीक आहे हे ओझे लेकरं ठीक आहे बिमार पडली आणली उचलून. ठीक आहे. हे बा हे फॅमिली लहान लेकरं ह्या ट्रेनच्या ट्रेन भरून ये. हे बा बुडाबुडी चालले बिचारे. अरे हा भारत होय. भारताची फायनीचे हे रिअल फोटो होय. मी रिअल फोटो दाखवून राहिलो तुम्हाला रिअल. हे बा ठीक आहे. हे महात्मा गांधीजी फिरून राहिले होते. ह्या अशा लाशा पडल्या होत्या त्यावेळेस भाऊ. ठीक आहे. दंगलीनं यानं कोणाचंच भलं नाही झालं भाऊ. ठीक आहे. हे राजकीय नेते अशा दंगली घडवते याच्या मागं कधीच लागायचं नाही. हे बा हे असे प्रेत पडून होते लोकांचे उचलाले कोणी तयार नव्हतं. ह्या दंगे भडकले होते त्यावेळेस. ठीक आहे. का भारतातले लोक
ठीक आहे, मुस्लिम लोक पाकिस्तानात जासाठी इच्छुक होते आणि पाकिस्तानमधले हिंदू लोक भारतात येण्यास इच्छुक होते. तर ते गेले नाही पाहिजे, इथंच राहिले म्हणजे म्हणून तिचे पाकिस्तानचे पोलीसवाले त्याला कापून काढे. तिथे काही ठीक आहे हिंसक कारवाया करणाऱ्या काही संघटना होत्या, त्या त्याच्यात सामील होत्या. बा रेल्वे स्टेशन पहा कसं भरून आहे. ठीक आहे, पाकिस्तानचं रेल्वे स्टेशन होय, ही भारतात यासाठी असे रेल्वे भरून होते. हिंसाचार जिकडं तिकडं होता. ठीक आहे, हे सगळे गांधीजीनं स्वतःच्या डोळ्यानं पाहिलं. म्हणून पाकिस्तान देण्याचा निर्णय त्यांनी घेतला का हे दिलेलं बरं. हे बा हे पोरं पार रे. ठीक आहे, हे पोरं पार लढून राहिले, अंगावर कपडे नाही यायच्या रे. ठीक आहे, तवाचा भारत पहा, अंगावर कपडे नाही ले का घालाले. हे बा हे नंगे पुंगे आहे. हे रिअल फोटो आहे भारताचे फायनीच्या वेचचे, त्या वेचचे. ठीक आहे, हे बा ह्या लोकांच्या लाशा पडल्या आहे. ठीक आहे, हे फायनीचं चित्र आहे. ठीक आहे, अशी फायनी झाली भारताची आणि लोकायले वाटते का ठीक आहे कसा भारत निर्माण झाला. ठीक आहे, म्हणून ठीक आहे कोणावरही आरोप करायच्या वेळेस 10 वेळा विचार करा. माणसाच्या हातानं चुका होते भाऊ. जर चुका नसत्या झाल्या तर तो देव असताना त्याला देव म्हणलं असतं ना. म्हणून कोणालावर टीका करायच्या अगोदर गांधीजीनं तो निर्णय काऊन घेतला, कसा घेतला, का घेतला, तेव्हाची परिस्थिती काय आहे याचा सारासार विचार करणं आवश्यक आहे. म्हणून भारताच्या संविधान सभेत ठीक आहे कॅबिनेट मिशनच्या शिफारशीनुसार ठीक आहे 389 जागासाठी इलेक्शन झालं. आणि ते इलेक्शन कसं झालं. ठीक आहे, ते इलेक्शन कसं झालं. ठीक आहे, तर ते इलेक्शन कसं झालं तर ठीक आहे कॅबिनेट मिशनच्या जेव्हा होतं तेव्हा भारतात प्रमुख 2 भाग होते. एक संस्थानिक आणि ब्रिटिश अधिपत्याखाली भारत. ब्रिटिश अधिपत्याखाली घटक राज्य होते मोठाले, त्यानं आपल्या सोयीनुसार पाडले होते. आणि 4 केंद्रशासित प्रदेश होते. एक कुर्ग होतं, कुर्ग कर्नाटकमध्ये होतं, अजमेर राजस्थानमध्ये होतं, दिल्ली आता राजधानी आहे, आणि एक होतं बलुचिस्तान. 4 होते. 4 किती होते पहा, कुर्ग, दिल्ली, अजमेर, बलुचिस्तान. तर इथून हे जे 389 जागा आहे, लक्ष द्या बे, ह्या जे 389 जागा आहे त्याच्यापैकी 385 जागा ह्या ठीक आहे 385 जागा आणि 4 ब्रिटिश कमिशनर. तर 4 ब्रिटिश हे केंद्रशासित प्रदेश आहे आताच्या भाषेत. डायरेक्ट इंग्रजांनी पाठवलं आहे. तर इलेक्शन नाही झालं. इथून एक आणि इथून एक. ठीक आहे, ह्या जो बलुचिस्तान आहे ह्या पाकिस्तानमध्ये गेला आता. ठीक आहे, कुर्ग, दिल्ली आणि अजमेर भारतात आलं. पहा मग त्या सीटा कशा कमी झाल्या ते बी सांगतो. तर इलेक्शन कुठं झालं तर लक्ष द्या, ब्रिटिश अधिपत्याखाली जो भारत होता, म्हणजे जिथं राज्य होते आणि काही संस्थानिक होते 562, तर तिथं संस्थानिकांना सदस्य पाठवले. ब्रिटिश अधिपत्याखाली भारतात ठीक आहे 11 प्रांतातून 292 जागा निवडून आल्या. ठीक आहे, त्याच्यातल्या भारताची फायनी झाल्याच्या नंतर 66 जागा ब्रिटिश अधिपत्याखाली भारताच्या, 66 जागा पाकिस्तानला गेल्या. ठीक आहे, आणि भारताच्या वाटणीला आल्या 226 जागा. ठीक आहे, एवढ्याच जागेसाठी 292 जागासाठी इलेक्शन झालं. संस्थानिकांनी 93 जागा पाडल्या. 292 अधिक 93 अधिक 4 बेरीज करा 389 भेटन. पहा हे कसं हे खतरनाक आहे लेको. हे तुम्हाला म्या इथं लिहून दिलं. ठीक आहे, पहा ठीक आहे, एकूण जागेचं 389 जागासाठी इलेक्शन झालं. ठीक आहे, 4 संस्थानिकाच्या जागा, 4 डायरेक्ट ब्रिटिश कमिशनरच्या जागा होत्या. कुर्गमधून एक, दिल्लीमधून एक, अजमेरमधून एक, बलुचिस्तान हे होते केंद्रशासित प्रदेश. ठीक आहे, आणि ब्रिटिश अधिपत्याखाली इथंच निवडणूक झाली. फक्त निवडणूक इथंच झाली. ठीक आहे, इथं झाली नाही. हे संस्थानिकांना 93 सीटा डायरेक्ट पाठवून दिल्या. ठीक आहे, ब्रिटिश अधिपत्याखाली भारत 292 जागा आल्या. 66 पाकिस्तानात. ठीक आहे, 66 पाकिस्तानात गेल्या. ठीक आहे, आणि 226 मग ठीक आहे जेव्हा पाकिस्तान वेगळ्या दिला माउंटबॅटनच्या शिफारशीवर आधारित इंडियन इंडिपेंडन्स ॲक्टनुसार, तर त्या जागा तिकडं चालल्या गेल्या. मुस्लिम लीगचे काही लोक तिकडं चालले गेले. म्हणून ठीक आहे जागामध्ये वेगवेगळे डिस्ट्रीब्युशन तुम्हाला दिसून पडते. ठीक आहे, आता इथं पहा. ठीक आहे, पक्षानुसार. ठीक आहे, हे फोटो काढायचा असं काढून घ्या बे, सगळे नगदी माल आहे लेको. मग त्याच्यानंतर पहा एकूण जागा 389 जागा. किती जागा 389. आता पक्षानुसार पाहू. ठीक आहे, काँग्रेसनं 204 जागा जिंकल्या, संस्थानिकांना 93 जिंकल्या, मुस्लिम लीगनं 73 जिंकल्या, अपक्षाच्या ठीक आहे अपक्षाच्या ठीक आहे 8 जागा. ठीक आहे, किती जागा 8. आता लक्ष द्या, आता बा 204 93 73. ठीक आहे, हे बा आता पहा
हे डिस्ट्रीब्युशन कोण्याच पुस्तकात भेटणार नाही लेको, सगळे ह्या रिसर्च डाटा आहे. 389 जागा पक्षानुसार अगोदर पाहिल्या. ठीक आहे, ब्रिटिश अधिपत्याखाली भारतातून कुठून किती आल्या, संस्थानिकातून किती आल्या, आणि 4 ब्रिटिश कमिशनर होते. तर ह्या ज्या जागा आहे, ठीक आहे, तर ह्या ज्या 389 आहे, तर आपल्याला असाही प्रश्न होते का ब्रिटिश अधिपत्याखाली भारतातून किती आल्या, ह्या 4 याच्यात ॲड करायच्या. म्हणजे ब्रिटिश अधिपत्याखालील भारतात ह्या बी 4 ॲड करायच्या. म्हणजे ह्या आकडा होईल 292. ठीक आहे, प्लस 4 इज इक्वल टू बेपोट्यो इज इक्वल टू 296 जागा ह्या ब्रिटिश अधिपत्याखालील भारतातून आल्या होत्या. 296. ठीक आहे, ह्या ब्रिटिश अधिपत्या 4 का होय, तर 4 ब्रिटिश कमिशनर होय. 292 जागा ह्या घटक राज्यातून आणि 4 जागा ह्या केंद्रशासित प्रदेशातून इंग्रजाच्या. कुर्गमधून 1, ठीक आहे, ते अजमेरमधून 1, दिल्लीमधून 1 आणि बलुचिस्तानमधून 1, हे 4 केंद्रशासित प्रदेश होते इंग्रजाची. ठीक आहे, मग त्याच्यानंतर 389 जागा, 385 प्लस 4. आता लक्ष द्या, काँग्रेसच्या 204. ठीक आहे, का म्हटलं, काँग्रेसमधून 204, संस्थानिकाच्या 93 जागा. ठीक आहे, मुस्लिम लीगच्या 73, अपक्ष 8 जागा आणि छोटे छोटे पक्ष होते त्याची 1 जागा आली. अपक्ष 8 आणि प्रत्येकी छोट्या छोट्या पक्षाच्या 1. तर युनियनिस्ट पार्टीले लक्ष द्यावे, युनियनिस्ट पार्टीले 1 जागा, युनियनिस्ट पार्टीले 1, युनियनिस्ट मुस्लिम पार्टीले 1, शेड्यूल कास्टले 1, कृषक प्रजापतीले 1, युनियनिस्ट शेड्यूल कास्टले 1 जागा. ठीक आहे, शीख प्रतिनिधीले 1, साम्यवादीले 1, अशा 7 जागा. ठीक आहे, ह्या प्रत्येकी जे छोटे पक्ष होते त्याला आल्या निवडून. आणि 4 ब्रिटिश कमिशनर. सगळ्याची टोटल मारा, तुम्हाला 389 जागा भेटन. मारा साल्याला टोटल, मी इथं उभा आहे. ठीक आहे, आता लक्ष द्या, भारतातून पाकिस्तान वेगळ्या दिल्यामुळे घटना समितीची जे 389ची जागा होते, 389 जागा होत्या, ते डायरेक्ट 299वर आली. कितीवर आली? 299. 389 वरून पाकिस्तान वेगळ्या दिल्यामुळे मुस्लिम लीगचे सदस्य चालले गेले. जे संस्थानं पाकिस्तानच्या वाटणीले गेले, ठीक आहे, ते सदस्य तिथं चालले गेले. त्याच्यामुळे आपली संविधान सभेची सदस्य संख्या, राज्यघटना समितीची सदस्य संख्या 299, ठीक आहे, 299 पर्यंत कमी झाली. मग आता माउंटबॅटनच्या शिफारशीवर आधारित जेव्हा भारत निर्माण झाला, त्याच्यातले संस्थानिक भारतात विलीन केले. 3 संस्थानिकाचा प्रश्न होता, एक हैदराबाद, जुनागड आणि जम्मू काश्मीर. ते बी प्रॉब्लेम सॉल्व केले आणि मग भारताची संविधान सभा निर्माण झाली 299 जागासाठी. त्याच्यात ठीक आहे 299 जागासाठी. तर त्याच्यात ठीक आहे, आता हे जे जागा आहे त्या 299 जागामध्ये, ठीक आहे, 299 जागामध्ये 296 घटक राज्यातल्या, ठीक आहे, 296 घटक ठीक आहे, 296 ठीक आहे, संस्थानिक आणि ब्रिटिश अधिपत्याखाली भारत आणि 3 केंद्रशासित प्रदेश आपल्या वाटणीला आले. बलुचिस्तान पाकिस्तानच्या वाटणीला चालला गेला. मग आता पहा, ब्रिटिश अधिपत्याखालील भारत 226 जागा आहे. बा आपण पाहिल्या होत्या. ठीक आहे, का ह्या ज्या ठीक आहे 292 जागा आहे, त्याच्यातल्या 226 आपल्या वाटणीला आल्या. तर 226 जागा आपल्या वाटली. पाहता सगळे अलग अलग सांगून राहिलो लेको. तुम्हाला वाटलं तर फोटो काढून घ्यायचा, ठीक आहे, स्क्रीनशॉट काढून घ्या, ठीक आहे, नाही लिहून घ्या. हे पुस्तकात नाही आहे, हे नगदी माल आहे लेको, दुधावरची साय या कच. ठीक आहे, मग त्याच्यानंतर पहा, ठीक आहे, त्याच्यानंतर पहा मग, ठीक आहे, तर संस्थानिकाच्या ज्या जागा होत्या, ठीक आहे, संस्थानिकाच्या जागा आल्या होत्या 23 जागा त्याला गेल्या. ठीक आहे, 70 जागा आपल्या वाटणीला आल्या. किती जागा? 70. ठीक आहे, पहा मग, संस्थानिकाच्या 70 जागा आपल्या वाटणीला आल्या. 226 ब्रिटिश अधिपत्याखालील जे घटक राज्य होते तिथून 226 आल्या आणि 3 केंद्रशासित प्रदेश, दिल्ली, कुर्ग आणि अजमेर 289. त्याच्या सर्वात जास्त आल्या संयुक्त प्रांतातून जागा 55. मुंबईतून आल्या 30. ठीक आहे, मुंबई संयुक्त प्रांतातून 55 जागा आल्या आणि मुंबईतून 30 आल्या. आणि एससीच्या जागा, ठीक आहे, अनुसूचित जमातीच्या 30 जागा होत्या भारताच्या संविधान सभेत. ठीक आहे, अनुसूचित जातीच्या जमातीच्या नाही. ठीक आहे, म्हणजे भारतीय राज्यघटना हे
ठीक आहे इतर जातींचं प्रतिनिधित्व करत नव्हतं असे आरोप करणं चुकीचे आहे. कारण याच्यावरून माहीत पडते तर अनुसूचित जातीच्या भारतीय संविधान सभेत 30 जागा होत्या, मुंबईतून 30 जागा आल्या होत्या आणि संयुक्त प्रांतातून 55 जागा आल्या होत्या. सर्वात जास्त जागा संयुक्त प्रांतातून आल्या. 18 जुलै 1947च्या भारतीय स्वातंत्र्य कायद्यानुसार राज्यघटना समितीची सदस्यसंख्या 389 वरून 299 पर्यंत कमी करण्यात आली. तर हे जे 3 होय हे 3 हे वालेच होय. ठीक आहे, म्हणजे इथं लिहिली आहे मी 229 जागा निवडून आल्या होत्या, 226 घटक राज्य आणि 3 केंद्रशासित प्रदेश. ह्या 3 तिच्याच होय. इथं डबल काउंटिंगमध्ये पकडायचं नाही. 226 ठीक आहे प्लस 3 म्हणजे 229 229 आणि 70 करा. 229 आणि 70 299 होते. ठीक आहे, म्हणजे हे जे तुम्हाला दिसून राहिलं 299 हे 229 प्लस संस्थानिकाच्या 70. ठीक आहे, असा विषय आहे त्याच्यात. याच्यात ह्या 3 बी आल्या. ठीक आहे, तर हे 229 प्लस 70 ह्या संस्थानिकात जागा झाल्या 299. ठीक आहे, तर ह्या 3 जागा केंद्रशासित ठीक आहे केंद्रशासित प्रदेश. हे सगळे मी तुम्हाला व्यवस्थित समजून सांगितलं. हे डायग्राम लय महत्त्वाचे आहे. हे झाली भारताची संविधान सभा राज्यघटना समिती तयार 299 सदस्याची कॅबिनेट मिशनच्या शिफारशीनुसार. ठीक आहे, आणि मग हे जसा भारत वेगळा झाला हिनं प्रचंड जोरानं वेग तयार केला. भारताची मसुदा समिती बनवली. मसुदा समितीला मान्यता दिली संविधान सभेनं आणि तिला पूर्ण अधिकार दिले भारताचं संविधान निर्माण करण्याचे. आणि त्याचे अध्यक्ष डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर होते. 7 जणांची समिती होती. मसुदा समितीत कोण कोण सदस्य होते, भारताची राज्यघटना कशी तयार झाली, ठीक आहे, आणि किती दिवसात तयार झाली, ठीक आहे, त्याच्यानंतर किती कलमा गिलमा होत्या हे सगळे आपण पाहू. आजच्या दिवशी इथंच थांबू. ठीक आहे, आजच्या दिवशी इथंच थांबू. ठीक आहे, घटना समितीचं पहिलं अधिवेशन केव्हा झालं, का झालं याच्याबाबतचा व्हिडिओ आपण नेक्स्ट लेक्चरला घेऊ. आजच्या दिवशी इथंच थांबतो. व्हिडिओ आवडला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. पोट्यो नुसते डुकरेव पाहत नका जाऊ डोंबडेव. आणि त्याच्यानंतर ठीक आहे आणि त्याच्यानंतर ठीक आहे आपलं ठीक आहे जर तुम्हाला पॅकेज लावायचं असेल सेपरेट ठीक आहे राज्यघटना हे पॅकेज घ्यायचं असेल तर सेपरेट घेऊ शकता. फिनिक्स अकॅडमी ॲप्स डाउनलोड करा. मोबाईल नंबर विचार ते टाका, OTP ते टाका. ॲप्स ओपन होते. OTP टाकला का स्टुडंट लॉग इनवरून लॉग इन करा. ॲप्स ओपन झालं का मधा स्टोअरचं ऑप्शन येते, स्टोअरवर जा. तिथं वेगवेगळे कोर्सेस आहे. MPSC फाउंडेशन कोर्स, पोलीस भरती, तलाठी, अमकं ढमकं सेपरेट आहे. एक विषयसुद्धा घेता येते. इतिहास, भूगोल, विज्ञान, ठीक आहे, पॉलिटी, इकॉनॉमिक्स, इन्व्हायरमेंट, ठीक आहे, त्याच्यानंतर मॅथ, रिझनिंग, मराठी ग्रामर, इंग्लिश ग्रामर कोणतेही विषय घेऊ शकता. ठीक आहे, तिथं जा आणि घ्या. समजलं का. MPSC फाउंडेशन बॅच घ्या. कमीत कमी पैशात एव्हरग्रीन मटेरियल भेटन. ठीक आहे, मी जिवंत आहे परंतु काही टेन्शन नाही घ्यायचं. आजच्या दिवशी इथंच थांबतो. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.